हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजल्यात सकाळचे 5 आणि आज आमची सकाळची सफारी आहे. तर 6 वाजता इथून गाड्या निघणार आहेत. तर आम्ही बसलोय पण गाडीमध्ये. मनीष दाखल उभं राहा. मिथुन अब वो आ गया है तो लेके इधर गाड़ी देखते हैं. चला थोड़ा आगे, धीरे धीरे. चलो सिलाई काला देखे हैं कल. ले लो पीछे लेके आ चंद हो गया. इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. बघू
आपल्याला. काढतो ना तो बा. नागजीरा फिर वापस टाइगर पर जीपीएस ट्रैकर भी लगा हुआ था, जो टाइगर यहाँ आया था. और खा रहे हैं उन्हीं को खाने के लिए. तुझा पण घ्यायचा त्यांना. आता आमची अर्धी सफारी तर झाले पूर्ण आणि इकडे आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलोय. इकडे आता आपला नाश्ता रेडी आहे. मस्त असं वातावरण. त्यात आम्ही सँडविच खाल्लं. आता आलू परोठा आहे. इकडे बनाना ज्यूस आणि बॉइल्ड एग. इथे बटाटे वडे पण आलेले आहेत. पण त्यांना बोलतात तिथे. इकडे बघा आता कॉफी बनवलं मी आणि हे सर्व शॅशेस. तर आज 5 तासाची आमची सफारी आहे, कारण की 2 दिवस आम्ही 3-3 तासाची घेतलेली आणि आज सकाळी आहे ना, म्हणून 5 तासाची सफारी आहे. तर आता नाश्ता तर आमचा झाला आणि इकडे यावी कॉफी चहा पितात. आपला नाश्ता वगैरे झाला आणि आता आपण नाश्त्याच्या स्पॉटवरून जाऊया डायरेक्ट जंगलात. बघूया आता कोणते ॲनिमल दिसतात का. इकडे आता लेपर्ड बसलंय. थोडा पीछे चालत आलं ते कालचाच आहे वाटतं. चालत आलं ते कालचाच आहे वाटतं. उभं राहून मग मेल क्रॉस करेगा थोड़ा आगे ले लो. ये सर काफी गाड़ी निकल गई. आज 3रा दिवस होता आणि 3री सफारी पण आमची झालेली आहे. आता आम्ही रूमवर चाललोय. तर बघूया नंतर तुम्हाला दाखवते काय काय आम्ही करू. आणि आज फक्त आम्हाला लेपर्डच दिसलाय, टायगर काय दिसला नाही. आम्ही सफारीवरून आलो आणि फ्रेश झालोय. तर आता आम्ही जेवायला चाललोय. इकडे आपले हक्का नूडल्स आल्यात आणि पापड. सगळं होतं. इकडे राईस, चिकन चिल्ली. ते बघा आता कशी खेळतात ती. शिर्डीचाच एरिया पडतो वरून बोल ना. इकडे तुम्ही नजारा बघू शकता. आता आम्ही ट्रेन मध्ये आहोत. किती सुंदर आहे. ही ज्वारीची शेती आहे तिकडे.
मी घरी आलो आणि सिंबू बघा अक्षय घे 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 आया आया आला आला शंभू विसरला शंभू इकडे आता रत्नागिरीचे आंबे आणलेत पप्पाने. इकडे तुम्ही बघू शकता या सीझनचे पहिले आंबे. आणि एक पेटी आम्ही खाली पण अशीच आणि दुसरी पेटी आहे आणि इकडे तिसरी पेटी आहे. आणि ते शिंबू बघा काय विचार करते काय समजतच नाही. आम्ही आल्यापासून त्याला सदमाच लागलाय. शिंबू हो माझं बच्चू आले 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 आले. इथे बघा इथे बघा इथे बघा. इथे बघा आमच्या अंगणात केवढा मोठा साप आहे आणि केवढूशा होलातून चाललाय तो. आता इकडे दीदीने मस्त नेल आर्ट केलंय बघू शकता तुम्ही.